आपल्याबरोबर सध्या डॉक्टर जयंत गाडगीळ आहेत, ज्यांचं प्रदीर्घ काळ पीओपी हे कसं पर्यावरण पूरक आहे यावरती संशोधन आहेत आणि याच संशोधनासंदर्भात ते आज आपल्याबरोबर बातचीत करणार आहेत. सर, काय सांगाल की आपलं एक संशोधन आहे आणि या संशोधनाबद्दल आपण पहिले थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. चालेल. लोकांचा असा समज आहे की प्लास्टर ऑफ पॅरिस हे कुठल्या तरी कारखान्यात बनतं, तर तसं नाही आहे. ते खाणीतनं 85% POP भारतातलं हे खाणीतनं येतं. म्हणजे त्यामुळे दरवर्षी तुम्ही नव्याने POP वापरायला लागलात तर ते पर्यावरणाला घातक ठरेल, कधीतरी ते साठे संपतील. आम्ही असं त्याच्यावर संशोधन केलं की काय केलं, कुठली प्रक्रिया केली की त्याच POPचं परत परत मूर्ती करता येतात. तर नॉर्मली POP इतकं स्वस्त आहे की त्याच्यावर प्रक्रिया करून परत आपण वापरण्यापेक्षा चला नवीन विकत आणू असं लोकांची प्रवृत्ती आहे. पण आम्ही ही प्रोसेस शोधून काढली. मग त्यातनं असं लक्षात आलं की जी गणपतीसाठी आता पुण्यामध्ये जवळपास 1000 टन दरवर्षी गणपतीसाठी वापरले जातात, तर ते कुठेतरी विसर्जन, मग त्याचं पुढे काय, तर परत गणपतीच्या मूर्ती करा. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा अशा खूप वेळा करता येतात. याच्यावर आम्ही काम केलं आणि त्यामुळे गणपतीच्या मूर्तींचा जर पुनर्वापर केला, त्या POPचा, प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर केला तर पर्यावरणाला ते जास्त उपयोगीच आहे. पण आता आपण पाहिलं असेल तर महासंमेलन इकडे आज आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मूर्तिकारांची तीच मागणी की आम्हाला POP मध्येच करू द्या, की ते आम्हाला परवडतं देखील आणि त्यातून आम्हाला 2 पैसे मिळतात. पण हेच आज हायकोर्ट सांगतंय की पूर्णपणे POPला बंदी आहे. तर ह्याच्यावरती काय मार्ग निघू शकतो? म्हणजे तर कोर्टाच्या म्हणण्यानुसार आणि CPCBच्या म्हणण्यानुसार पाण्यामध्ये घातल्यानंतर पोल्युशन होतं आणि घातक द्रव्य सापडतात. ती घातक द्रव्य येतात ही रंगातून येतात. म्हणजे मूर्ती तुम्ही शाडूची करा किंवा POPची करा, रंग जर तोच वापरलात तर प्रदूषण दोन्हीनी होणार आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तीला तुम्ही चालू द्या आणि POPवर बंदी घाला किंवा दोन्हीवर बंदी घाला, हा मार्ग नाही आहे. तर आपल्याला असा मार्ग सांगायला लागेल की या पद्धतीने तुम्ही काय विसर्जन करा, या पद्धतीने त्याचा वापर करा की ज्यायोगे प्रदूषण होणार नाही. कुठलंही नदीमध्ये जर तुम्ही घातलं तर नदी म्हणा, तर नाले म्हणा, ओढे म्हणा, हे सगळे प्रदूषित होणार आहेत. पण अलीकडच्या काळात जे सगळ्या जनतेने मान्य केलेला ट्रेंड आहे पुण्यामध्ये विशेषतः, की कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करायचं, नंतर ते गणपती काढून न्यायचे. म्हणजे गणपतीमुळे नदी पोल्यूट होत नाही किंवा ते तळी पोल्यूट होत नाहीत. कारण हे जे पाणी आहे ते पुढे आपण प्रोसेस करून, हार्मलेस करून हे टाकूच शकतो. आणि मग त्या हौदांमधून जे POP बाहेर निघतं त्यावरती प्रक्रिया करून पुन्हा एकदा गणपती आपल्याला करता येतात. मग या संदर्भात जे आपण संशोधन केलं तर किती वेळा यातून करता येतं, म्हणजे रिसायकल किती वेळा होऊ शकतं? आता याच्याबद्दल आम्ही थोडासा प्रयोग असा केला की बाजारातूनच आणलेलं POP आणि बाजारातूनच आणलेली शाडूची माती थोडीशी मिसळली, असं आपण क्षणभर गृहीत धरून चालू. दरवेळेला काय आपण गणपतीच्या मूर्ती इतक्या वेगळ्या ठेवत नाही की ही शाडूची आणि ही POPची. तर साधारण एक 8% शाडूच्या मूर्ती असतात पुण्यामध्ये, 92% या POPच्या असतात. तर आम्ही मुद्दाम कृत्रिमरित्या 5%, 10%, 20%, तर 20% शाडूची माती POPमध्ये मिसळली तरीही त्याची घडीव मूर्ती होते. सेटिंग ज्याला म्हणतो आपण ते होतं. त्यामुळे एवढं पोल्युशन किंवा एवढं त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज घातल्या तरी POPचं चालतं. म्हणजे तुम्ही 10 वेळा सुद्धा करू शकता रिसायकल. म्हणजे जे पोल्युशन होतंय हे त्यावरती जो कलर चढवला जातो त्याच्यामुळेच होतो. मग तो मातीमध्ये देखील गणपती बनवला तर त्याचे जे कलर आहेत त्यामुळेच प्रदूषण होणार आहे. अगदी बरोबर. आणि आज बाजारामध्ये थोडे महाग असतील पण नॉन टॉक्सिक, लहान मुलांनी वापरले तरीही सुरक्षित असतील असे रंग उपलब्ध आहेत. तर सरकार असं म्हणू शकतं की तुम्ही बिनविषारी, लहान मुलांनी वापरले तरी चालणारे ते रंग ते वापरा. म्हणजे थोडक्यात कसं आहे की श्रीखंडामध्ये लोक केशर वापरतात, पण धंदा करणारे लोक विषारी रंग घालतात. मग विषारी रंग घालतात म्हणून श्रीखंडावरच बंदी आणायची, हे चूक आहे. रंग कुठला वापरा ते सांगा ना. हे होते आपल्याबरोबर डॉक्टर जयंत गाडगीळ, ज्यांनी स्पष्टपणे सांगितले की POP हे पर्यावरण पूरकच आहे. त्यामध्ये कोणताही आपण म्हणू शकतो की त्यामुळे कोणत्याही पर्यावरणाला. कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.